नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेकडून नुकतीच त्यांची परीक्षा जी आहे तर ती पार पडलेली आहे। आता बऱ्याच उमेदवारांच्या मनात शंका आहे की सर याचा निकाल जो आहे तर तो कधी लागू शकतो। आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि याच्यासाठी आम्हाला एवढा स्कोर आलेला आहे, हा स्कोर आलेला आहे, तर त्यासाठी एक सेफ स्कोर काय असावा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो। आणि त्यासोबतच आता आपण आरटीओ एमवाय 2026 साठी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या तिन्ही ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस जे आहेत तर ते आपण आता सुरू करत आहोत। 5 मार्च 2026 पासून या सर्व बॅचेस जे आहेत तर ते सुरू होते। सोबतच नाशिकला 5 मार्चला आपला सकाळी 11 वाजता सेमिनार पण असणार आहे। जे कोणी नाशिकमध्ये असतील तर त्यांनी या सेमिनारला नक्की उपस्थित राहायचंय। पत्ता असणार आहे इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक। इथे येऊन तुम्ही या सेमिनारला अटेंड करू शकता। तुमच्यापैकी जे कोणी मेकॅनिकलला असतील, डिग्री डिप्लोमा काही झाला असेल तर त्यांनी इथं नक्की यायचंय। बघा सेफ स्कोर नेमका किती पाहिजे लक्षात घ्या। आता आपला जो पेपर होता ना तर तो 200 गुणांचा होता, हे लक्षात घ्या, 200 गुणांचा होता। आणि जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50% व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे इथं गरजेचे आहे। म्हणजे मिनिमम एवढे गुण घेणं गरजेचे आहे। म्हणजे जर एखादा उमेदवार ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 50%, याचे 50% म्हणजे किती झाले 100 गुण। आणि एखादा कॅटेगरीमध्ये असेल, आता कॅटेगरी म्हणजे कोणती मित्रांनो, ओबीसी असेल, एखादा एससी असेल, एसटी असेल, व्हीजे असेल किंवा कोणतीही कॅटेगरी असेल ना, ईडब्ल्यूएस कॅटेगरी कन्सिडर होत नाही लक्षात घ्या, त्याला 45% म्हणजे किती 90 गुण घेणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या कोणी उमेदवारांनी प्रवर्गातून फॉर्म भरला असेल लक्षात घ्या, जर त्यांचा स्कोर 90 पेक्षा कमी येत असेल समजून घ्या तुमची निवड होणारच नाही। म्हणजे पद रिक्त राहिले तरी चालतील, परंतु 45%च्या खाली उमेदवार घेत नाही, हा नियम आहे, शासनाचा नियम आहे तो। म्हणून तुमचा जर स्कोर 90 पेक्षा कमी असेल तर हा तुमचा सेफ नाही, डेंजर पण नाही, म्हणजे तुम्ही रिजेक्ट आहात पहिल्याच गोष्टीमध्ये। आणि जिथं जागा कॅटेगरीला रिझर्व नव्हती आणि तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला असेल तर अशा उमेदवारांना किमान 100 गुण घेणं गरजेचे असणार आहे, तरच त्यांचा पुढे इथं विचार केला जाणार आहे। आलं लक्षात। 100 आणि 90 ज्यांचे नसतील ते आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेत, त्यांनी विषय सोडून द्या, तुमचा आता विषय गॉन झाला। ओके, आलं लक्षात। सोबत बऱ्याच उमेदवारांना मी मागच्या व्हिडिओ बनवला, स्कोरच कॅल्क्युलेट करता आला नाही, ते अजूनही निगेटिव्ह मार्किंग घेत आहेत। निगेटिव्ह मार्किंग घेऊच नका ना, तुमचे जेवढे प्रश्न बरोबर आले, मी तुम्हाला कसा स्कोर कॅल्क्युलेट करायला लावला होता, बरोबर आलेले त्याला गुणीला 2 करायचं, बरोबर तुमचा स्कोर येईल। म्हणजे तो स्कोर 100 किंवा 90 पेक्षा कमी येत असेल समजून घ्यायचं तुमचं सिलेक्शन होणार नाही। आता ज्यांचं 90 आणि 100च्या पुढे, बऱ्याच उमेदवारांचे स्कोर मला आलेले आहेत, 105 आलेले आहे, काहींचे 108 आहेत, 110 ही रेंज मला ऐकायला मिळाली आतापर्यंत। याच्यापेक्षा अजून काही 120, 130, 150 असा काही स्कोर मला अजूनही ऐकायला मिळाले नाही। आता तुमचा जर यांच्यापैकी स्कोर असेल तर तुमचे होऊ शकतात निवड, कारण की तुम्ही 100 आणि 90च्या पुढे आहात। आता याच्यामध्ये नेमका सेफ स्कोर किती राहील मी तुम्हाला सांगून दिला, सेफ तुमचा 100 आणि 90च्या पुढेच पाहिजे, तरच तुमची निवड इथं होऊ शकते। ओके, ज्याचा 120, 130 जर कोणी असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की असे काही उमेदवार आहेत आपल्याकडे। आता इथे एक गोष्ट दुसरी समजून घ्या की वेटिंग लिस्टच्या संदर्भातली दुसरी गोष्ट, आता जाहिरातीमध्ये त्यांनी काय म्हटलंय की 1 वर्षासाठी वेटिंग लिस्ट असेल, परंतु मित्रांनो जाहिरात आल्यानंतर एक नवीन जी आर आला होता, त्या जी आर नुसार आता ही वेटिंग लिस्ट 2 वर्षासाठी असणार आहे। म्हणजे आता जर समजा पुढच्या महिन्यात 1 एप्रिलला रिझल्ट आला, 1 एप्रिल 2026, तो 2027 आणि 2028 पर्यंत व्हॅलिड असणार आहे। या कालावधीत जर एखाद्या उमेदवाराने सोडलं, हा जॉब सोडला की त्याचं वरचं हे झालं, म्हणजे लक्षात आलं का, समजा त्याने दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला त्याला किंवा त्याने हा जॉब सोडून दिला, तर त्या ठिकाणी त्याच्या खाली जो काही वेटिंग मध्ये मुलगा होता त्याला 2 वर्षापर्यंत संधी मिळू शकते, हे लक्षात घ्या। पण मनपाचा जॉब रिअलिटी मी तुम्हाला सांगतो, नाशिक मनपाचा जॉब खूपच कमी उमेदवार असतील की जे सोडतील। समजा जेई असेल, समजा पीडब्ल्यूडी जेई मध्ये त्याचा लागला तर तो इथला जेई 100% सोडून देईल, कारण की पीडब्ल्यूडी जेई आणखी चांगलं खातं आहे त्याच्यापेक्षा। म्हणजे आलं का तुम्हाला लक्षात। समजा एक ग्रुप बी मध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि काही एमपीसी दिली आणि तो ग्रुप ए मध्ये कुठं सिलेक्ट झाला तर त्याचे सोडण्याचे चान्सेस हे जास्त आहेत, परंतु सारख्या सारख्या जेईला तो सोडणार नाही, सारख्या सारख्या सीएला पण तो सोडणार नाही। म्हणजे एखादा सीएचा उमेदवाराचं जेईला झालं पुढे तर तो जाऊ शकतो, पण जनरली इथं अप्लाय करणारे उमेदवार असेच आहेत की त्यांना नाशिकलाच राहायचंय, त्यांना काही कुठं बदली नकोय, म्हणून अशांची संख्या कमी असेल। पण एकाने जरी सोडलं तर त्याच्या खालच्या उमेदवारांना या 2 वर्षामध्ये संधी मिळू शकते, हे लक्षात घ्या। आलं लक्षात, हा वेटिंग लिस्टचा एक महत्त्वपूर्ण गोष्ट असणार आहे। आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे हे समजून घ्या आधी तुम्ही। बघा 26 फेब्रुवारीला तुमची रिस्पॉन्स शीट आली आणि ती 1/3/2026 पर्यंत तुम्हाला डाउनलोड करता आली होती, याला म्हणतात पहिली यादी। ही पहिली लिस्ट आली, पहिली लिस्ट आली।
मग आता बऱ्याच उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतले होते, तुम्हाला लक्षात आहे 100 रुपये भरून तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतील. आता जे काही तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असेल त्याच्यानुसार ते काही दुरुस्ती करतील किंवा जर तुमचं ऑब्जेक्शन फॉल्स असेल, चुकीचं असेल तर काही ऍक्शन घेणार नाही. आता पुढची जी स्टेप्स आहे ना, आता 1 नंबरची स्टेपला रिस्पॉन्स शीट आली. दुसरी जी स्टेप्स असेल, आता लक्षात घ्या, पहिली स्टेप आता याच्यानंतर काय येईल की तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येईल, एक फायनल रिस्पॉन्स शीट येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा स्कोर पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करायचा आहे. मे बी जे बॉर्डरवर असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्याला 92 पडले असतील आणि जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलेलं चुकीचं ठरलं आणि ते म्हणजे 2-3 प्रश्न गेले आणि तो 88 वरचा स्कोर गेला तर तो तिथं बाद पडला. एखादा 88 वर असेल, तो आता भरत नाहीये परंतु नंतर आन्सर चेंज झाला आणि त्याचा स्कोर 90 झाला तर तो इलिजिबल होऊन जातो लगेच. आलं का तुम्हाला लक्षात? तर हे फायनल तुम्हाला कधी कळणार आहे की जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट येण्यानंतर डिपार्टमेंट काय करेल, एक जनरल मेरिट लिस्ट लावेल. दुसऱ्या पद्धतीचं जनरल मेरिट लिस्ट मध्ये काय असेल, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, शक्यतो ते 45% पुढेच घेतात, नाही तर ते सगळे पण घेऊ शकतात, दोन्ही पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण समजा 1000 उमेदवारांनी परीक्षा दिली असेल एखाद्याची, तर ते 1000 उमेदवारांची डायरेक्ट यादी लावतात. मग त्याच्यामध्ये तुमचं नाव असतं आणि तुम्हाला मिळालेले एकूण गुण असतात. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जर एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झालं असेल तरच येईल, नाही तर अन्यथा नॉर्मलायझेशन पण होत नाही. मग आलं तुम्हाला लक्षात? दुसरं काही की त्याच्यामध्ये सगळ्यांचे, मग त्या यादीत नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं होत नाही. आलं का लक्षात? त्या यादीत, या यादीत जर तुमचं नाव आलं तर तुमची निवड झाली असं होतं का? नाही होत, तसं नव्हतं. त्याच्यानंतर आता डिपार्टमेंटकडे 2 पर्याय असतात. आता काही काय करतात लक्षात घ्या, काही मनपावाले काय करतात, ही जी जीएमएल लावतात, या जीएमएल नंतर ते काय करतात, एकाच 3 म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात, डीबी साठी बोलवतात, एकाच 3 उमेदवारांसाठी. मग त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट चेक करतात, तुमचे डॉक्युमेंट चेक करतात की ते कधीचे आहेत, काय आहेत, आणि त्याच्यानंतर ते फायनल सिलेक्शन लिस्ट लावतात. फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ते लावतात. पण काही मनपामध्ये असं होतं की ते जनरल मेरिट लावल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लावतात आणि वेटिंग लिस्ट लावतात आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतात. म्हणजे हे 2 पर्याय आहेत. आता ते नाशिक मनपाने ठरवायचंय की त्यांना कोणती मेथड वापरायची. सगळ्यात छान ही मेथड असते. याच्यामध्ये काय होतं माहितीये का, जे बसत नाही ना ते आधीच निघून जातात, म्हणजे ते पुन्हा प्रोसेस जे आहेत तर ते लांबत नाही. ही जर प्रोसेस असेल तर छान होतं, म्हणजे जीएमएलच्या एकाच 3 उमेदवारांना बोलवायचं, म्हणजे एका जागेसाठी 3 टॉपर लोकांना बोलवायचं, त्याचा डीबी करायचा. मग समजा याच्यामध्ये जो पहिला टॉपर आलाय त्याचाच नेमकं डॉक्युमेंट चुकीचं आहे की त्याने फॉल्स डॉक्युमेंट दिले होते एक्सपिरियन्स, कारण की ते एक्सपिरियन्स पण बरं का, एक्सपिरियन्स चेक करण्यासाठी त्यांना काहीतरी मेथड वापरावे लागणार आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट येणार आहे. आता हा काही कालावधी 1 महिन्यापेक्षा कमी होणार नाही, मे बी हा 1 महिन्यापेक्षा जास्तच कालावधी इथं लागू शकतो, कारण की फायनल रिस्पॉन्स शीट यायचे, मग जीएमएल येणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येणार आहे, फायनल सिलेक्शन लिस्ट येणार. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या काही आधीच्या मनपा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा नाशिकची प्रोसेस ही सगळ्यात फास्ट असणार आहे, कारण की नाशिकला कुंभमेळ्यासाठी खऱ्या इंजिनिअरची गरज आहे. तुम्ही पाहिलं असेल 25 ला एक्झाम झाली, लगेच 26 ला त्यांनी जे आहे तर ते रिस्पॉन्स शीट देऊन टाकली, म्हणजे एवढा फास्ट प्रोसेस त्यांची, म्हणजे 1 ला झालेली आहे ना, मे बी लगेच आता काही दिवसांनी तुम्हाला फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे, त्याच्यानंतर जीएमएल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून मला असं वाटतं 1 महिन्यापर्यंत, 1 महिन्याच्या नंतर लगेच आपल्याला रिझल्ट जो आहे तर तो याचा पाहायला मिळेल आणि जून जुलै पर्यंत तुमची मे बी जॉईनिंग होऊन आणि तुमचा पगार पण जे आहे तर ते सुरू होऊ शकतो. तर अशी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती चालू आहे. याच्यामध्ये ज्या उमेदवारांचा स्कोर कमी आलेला आहे आणि मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नवीन संधी चालून आलेली, ती म्हणजे आरटीओ एमबीआयची 461 जागांसाठी. आता 461 जागांसाठी मित्रांनो आपला एक सेमिनार आपण करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की आलं पाहिजे. मेकॅनिकलच्या उमेदवारांसाठी खास ही संधी आहे. ऑफलाईन बॅचेस पण आपल्या सुरू झालेल्या, ऑनलाईन बॅचेस तर आहेतच. काही अडचण असेल तर डायरेक्टली तुम्ही आपल्या ब्रांचला जे आहे तर ते व्हिजिट देऊ शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.